एखादा जर दारुडा माणूस असला आणि एखादा चांगला असला, तो दारूच पित नाही, तर तो माणूस त्या माणसासंग कधी लवकर बोलायचा नाही. त्या माणसाला कानी होऊन जाईन, त्या माणसाचं कानीवाट करून निघून जाईन. त्या माणसासंग लवकर बोलायचं नाही, त्या माणसाचं लवकर नाव घ्यायचं नाही. काय रे बेवडं आहे, त्याच्या काय मागं लागायचं. आणि मग जर समजा एखाद्या काही वेळानं समजा तो बेवडा माणूस मेला, तर मग लोक एवढं भाषणं का देत्या हो? असे भाषण करत्या त्याच्या जीवनावर, असे भाषण करत्या का मग तुम्हाला त्या टायमाला तुम्हाला त्याची लाज वाटत होती. आणि मग भाषण करताना का बरं खोटे खोटे भाषणं करत्या? ही व्यक्ती अशी होती, ही व्यक्ती तशी होती, ह्या व्यक्तीनं असे कामं केले तसे. अरे खरं आहे ते बोला ना. ह्या माणसानं काय केलं नाही जीवनामध्ये, यानं दारू पिऊन संसाराची बरबादी केली, वाटोळं केलं. जे खरं आहे ते बोला. जे माणसं बायका नोकऱ्या करत्या आणि बायकोच्या जीवावर बसून खात्या, दारू प्यात्या, ते माणसं मेल्यावर त्यांच्या जीवनावर कशाला भाषणं करत्या? मग काय भाषणं करायची गरज आहे? जे लोक कार्याला येतात ते लोक वैतागून जातात. कधी यांचं कार्यक्रम होईल आणि कधी आपल्या घरी जाऊ. त्यापेक्षा गेलेल्या व्यक्तीवर जे खोटे नाटे भाषणं करू नका. ज्या व्यक्तीनं खूप चांगले कामं केले, खूप चांगला परपंच केला, गरिबीतून पुढं आला, त्या व्यक्तीवर तुम्हाला काय 2 शब्द बोलायचे बोला. मेल्याच्या नंतर असे खोटे नाटे गुण गाऊ नका. आणि खरे बी गुणगान जास्त गाऊ नका. लोक लांब लांबून येतात, त्यांना बी घरी जायचं राहतं. थोडक्यात बोलायचं आणि थोडक्यात